तर भावांनो ऊन भरपूर आहे। मेन गोष्ट म्हणलं तर आज आपण लवकर जातोय ते का तुम्हाला सरप्राईज आहे। मी वाट बघितला असेल कुठल्या का नाही। मेन गोष्ट म्हणलं तर आज चला तुम्हाला दाखवतोच पुढे काय सरप्राईज आहे का नाही, आपण कुठे जातो का नाही। पहिलं लवकर जाऊ। तर भरपूर आहे, ओळखीला असेल तुम्ही बरं का, रेग्युलरची आहे। आपण जातोय गार्डनला सध्या। म्हणलं तर आज आपली जिम 6 वाजता उघडणार आहे। तर सांगतो तुम्हाला कारण 6 वाजता का उघडणार आहे का नाही। तर पहिलं आपण गार्डनला जाऊ, उघडणार ते तुम्हाला नंतर सांगतो। कारण मला तिकीट काढावं लागेल 10 रुपयाचं। सकाळी फ्री असते 8च्या पहिलं आणि 8च्या नंतर तिकीट। तर चला पहिलं फटाफट जाऊ आपण, तिकीट काढू आणि नंतर गेल्यावर भेटू। पब्लिक जास्त आहे का कमी आहे का माहीत। तर आपण आले पाणी देतात झाडाला। तर पहिलंच माणसं झाडातून जातात निघून। तर पहिलं कुठं जागा शांत बघितलं पाहिजे। तर आलो आहे बघा, तुम्हाला माहितीच आहे आपण कुठे येतो काय नाही। लोकेशन एकच आहे इथं। आपण केले ना बघा किती एपिसोडमध्ये 59वा माहीत किती एपिसोड होता का माहीत। तर आपण आलं तर तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही का माहीत। तर आपण त्याच लोकेशनवर आले आहे। तर आता मला प्रश्न करायचं का नाही, कुठं मारायचं, पब्लिक जास्त आहे मला वाटलं कमी असं आहे बरं का। आता मी जरा लोकेशन बघतो कुठेतरी चांगली असेल तर करावे लागेल आपल्याला, पण भरपूर आहे जागा बघतो मग तुम्हाला सांगतो। तर बघू पुढं का होती का नाही। पहिलं बॅग तर ठेवू खाली, काय लईच घाणायला का भेटेल आपल्याला जागा कुठेतरी। कंप्लीट नाही झाला, स्पाइक पुशअप मारायचं आपल्याला 10 तर पाईक पुशअप होल्ड करायचं। तो आपला वॉर्मअप कंप्लीट होईल। तर लवकर करून घे। आपला झाला वॉर्मअप कंप्लीट। 10 सेकंड होल्ड करायचे होते, नाही आलं। थोडं प्रॅक्टिस केलं, जेवढं झालं तेवढंच केलं बरं का। कसं आलं तसं केलं। तुम्हाला पण जसं येईल तुम्ही तसं करा। अरे राव थोडी भीतीच वाटते मला, काय माहीत फर्स्ट टाइम। आता पब्लिक पण जास्त आहे, जात आहे इथं, त्यामुळे एकदम भीती वाटते मला आणि काय बोलावं काही कळ नाही गेले मला। तरी आता झालं आपला वॉर्मअप कंप्लीट। आपण चप्पल घातले पायामध्ये बघा बरं का। तो थोडं विचार करतो 30 सेकंड। तर चला पहिलीच्या जागी काय जिथं करतो तिथं जावं म्हणलं, पब्लिक लिहा इकडेच जावं लागेल। चला गोल फिरलो, परत फेरी झाली। आत्ता पण मारला आहे हँडस्टँड पुशअप। त्याच्यावर मारायचं होतं, भेटून गेले मला। तरी जाऊन सर्च करा म्हणलं आणि ऑर्डर पण केलं, फक्त नाव माझ्या लक्षात नाही। असंच मारू जो पुस्तक ते पार्सल येत नाही
तर असंच मारायचं, पण मारलं 4 का 5. तरी चला दुसरं सेट बघू. तर बरं आहे ना ते जागा सापडली चांगली, काय का ना बॅलन्स पण राहते. होईल तसं मारू. आपल्याकडे ती वस्तू आल्यानंतर आपण स्टार्टअप करू, कारण की आता बंद तर करायला नाही जमणार आपल्याला. असं आपली अजून प्रॅक्टिस होईल जास्त, असं मारायचा प्रयत्न करू. थोडं बॅलन्स माझं येत. दुसरा सेट घेऊ. जमल का नाही काम आहे. दुसरा सेट 5 मारू, फक्त 5. मोठं गार्डन आहे आणि मी तुम्ही म्हणत असाल हा का लोकेशन चूज केला, कारण की गार्डन पूर्ण भरले. गोष्ट म्हणलं तर पब्लिक प्लेसमध्ये करणं पण बरोबर वाटत नाही. केल्याने काय प्रॉब्लेम नाही, पण शिकतो ना, पण बोलायचं कसं फील होत नाही. फील असलं ना आता एकटा माणूस असलं करू शकतो. आपल्याला हेच आवडले, मला पण प्रॅक्टिस करायचं आहे. दुसऱ्या सेटमध्ये मला नाही आलं गोष्ट म्हणलं तर फोकस राहणार गेला. तिसरा सेट घेऊ आणि हँडस्टँड कंप्लीट करू. फक्त एकच मारलं, मला मारता आलं बरं का. माझं थोडं लक्ष होतं. एक मारले, प्रॉपर मारले. थोडं खाली गेलं, 40% वरी आलं. चाललं तेवढं, दुसरं नाही आलं. म्हणता भावांनो, डायरेक्ट गार्डन मधून डायरेक्ट जिम मध्ये आले. प्रॅक्टिस करत होतो ना, आजूबाजूला पण भरपूर कपल आले. प्लॅन चेंज केलं की दुसरीकडे जागा बघा गेलं आणि प्रत्येक ठिकाणी सगळे कपलच बसलं. प्रत्येक ठिकाणी. आता समजा मी दुसरीकडे जागा चेक करायला गेलं तर जिथं आपण करायचो पहिली व्हिडिओ, तिथे गेलं, तिथं पण चला कपल्सच बसून येत. आईला म्हणलं काय 7:30 म्हणलं. पूर्ण गार्डन पालते घातलं. तिथं अर्धा तास गेला आणि जाऊ द्या म्हणलं आता जिममध्ये जाऊन करू. 6:30ला जिम उघडली आहे. आणि आज कसं का उघडले माहिती आहे का, तुम्हाला संध्याकाळी सांगायचं 7च्या नंतर का, कारण की 1 वर्ष कंप्लीट होते. 1 वर्ष कंप्लीट झाला, आता दुसरं वर्ष चालू होते. ची ॲनिव्हर्सरी आहे आज.